पावसामुळे शास्त्रीनगर परिसरात घर पडलं, त्यामुळे वाहिद विजापुरे यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे मदतीची मागणी केली। सध्या सोलापूर जिल्ह्यासह शहरामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। सलग 5 ते 6 दिवस पाऊस शहर जिल्ह्यात झाल्याने अनेकांचं नुकसान झालं। शेतकरी बांधवांची तर चक्क पिकं वाहून गेली। शहर परिसरातील अनेक नगरांमध्ये पाणी शिरलं। नागरिक अक्षरशः पाण्यामुळे हैराण झाले। इतकंच नव्हे तर झोपडपट्टी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रीनगर परिसरात तर चक्क घर पडलं। अशी एकंदरीत अवस्था या पावसामुळे सोलापूर शहर जिल्ह्याची झाली असून दरम्यान शास्त्रीनगर परिसरातील वीटभट्टी गुड्डू दवाखान्याशेजारील एका ताईंचा फोन सोलापूर शहर मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद विजापुरे यांना आला। त्या म्हणाले की वाहिद भाई, पावसामुळे आमच्या घराशेजारी राहणाऱ्या एका बहिणीचं रात्री अचानक घर पडलं। सुदैवानं कुणाला काही झालं नाही, परंतु त्यांचं खूप नुकसान झालं। घरात सध्या 6 बहिणी असून आपण काहीतरी मदत करावी असं सांगितलं असता तात्काळ वाहिद विजापुरे यांनी संबंधित ठिकाणी पोहोचून संपूर्ण घराची पाहणी केली आणि तिथून पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना मेसेजद्वारे घटनेची कल्पना दिली। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी तात्काळ तलाठी पाठवून पंचनामा करून त्यांना मदत करू असं आश्वासन दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली। आमच्या घरात कोणी जेंट्स नाही, आम्ही 6 बहिणीच आहे। आमच्या 2 बहिणीला नवरा पण आहे, आम्ही असंच करून खातो, धुना भांडे ते करून। आमच्या घरात कोण घडे नाही करणारे। तर लेकरं ते झोपले होते, पहाटे 5 वाजता भिंती पडल्या पावसामुळे।